हाय गाईज, वेलकम टू शिवमुखी दुनिया. आज आम्ही मार्केट चाललो होतो. आमच्या इथं फ्रायडे मार्केट लागतं, घराच्या बाजूलाच आहे. हे बघा, आमच्या इथं रोडचं काम चालू आहे. रोड कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पुरा रोडची अवस्था यांनी एकदम खराब करून ठेवलेली आहे. चालायलासुद्धा जागा नाही, एवढा ट्रॅफिक आहे ना, खूप जास्त. आणि अमो घरी थांबत नाही. तिला म्हणायचं असतं की मी पण चालणार तुझ्यासोबत गावात. गावात म्हणते, बाजारला म्हणते मी पण चालणार गावात. फ्रायडे मार्केट म्हणजे फक्त भाजीपालाचा नाही, भरपूरची वस्तू असतात तिकडं. कपडे वगैरे, म्हणजे जे बी घरची वस्तू लागते किंवा कपडे, लाईट्स वगैरे. आज तर थोडं मी घाईघाईमध्ये आहे, कारण की मला ना लवकर घरी जायचं आहे. शिवूची तब्येत ठीक नाही आहे. ॲक्च्युली त्याला लूज मोशन लागलेलं आहे. त्याची तब्येत थोडी खराब आहे. त्याला त्याच्या डॅडाकडे सोडून आलेली, म्हणून पटकन भाजीपाला वगैरे घेऊन पटकन घरी जायचं आहे. नाही तर मी तुम्हाला एक एक वस्तू चांगले दाखवली असते फ्रायडे बाजारमध्ये ॲक्च्युली काय काय भेटतं ते. पण आज टाईम नाही आहे. असंच चालता चालता आपण बघूया काय काय भेटतं ते. हे बघा कसं कन्स्ट्रक्शनचे कामं करून ठेवलेले आहे. आणि इथं चालू आहे, जरा छोटा रोड आहे ना, थोडा मोठा होऊन जाईल तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम बी कमी राहील. तसं अजून ते खंत आहे ना, मग ते चिखल वगैरे, पाणीचं पाईप वगैरे फुटले असेल तर चिखल वगैरे होतं. त्याच्यात आमूची चप्पल भरून गेलेली, मग तिथंच रडायला लागून गेली होती. मम्मा माझी चप्पल भरली. आल्या आल्या पहिलेच पॉपकॉर्नवाला दिसून जातो. म्हणते मम्मा मला पॉपकॉर्न घेऊन दे. पण मी घरी बनवते ना, आम्ही डीमार्टला जातो ना, तिथून मी ते ॲक्टिव्ह पॉपकॉर्न आणून घेते आणि मी घरी बनवून देते तिला. तर मग साधारणतः तेच देते मी तिला. तर पण ते फ्रायडे मार्केटमध्ये आल्यानंतर ती पहिले तेच मागते की मम्मा मला घेऊन दे. इकडं खूप काही भेटतं, मतलब क्लिप्स वगैरे, पोरांची स्टेशनरीज, कपडेज, कप वगैरे सगळं काही भेटून जातं. आणि इकडं आल्यानंतर अमुक खाली यात घरी कधीच जात नाही, काय ना काय घेऊनच जाते. हेअर बेल्ट्स, हे काय काही बी असो, पण तिला काहीतरी पाहिजे. अशी खाली आत कधीच जाणार नाही. बघा चालता चालता बघूया काय काय. आता तिला वॉच दिसलेली, म्हणत होती की मला वॉच पाहिजे. पण मी म्हटलं तू जेव्हा दादासोबत येशील ना तेव्हा घेऊन जातो. आता काहीच नाही. मी फक्त आता भाजी घ्यायला आलेली, फक्त विचारून घेतलं रेट काय. तिला आवडलेली ती वॉच, पण मी तेव्हा घेतली नाही. ती तिच्या डॅडासोबत आली का तेव्हा घेऊन जाईल. कारण की आता चेक वगैरे करायला बी टाईम नाही आहे. कारण की कधी कधी वस्तू खराब निघाली तर मग परत एक्सचेंज करायला तो नेक्स्ट फ्रायडेला तो दुकानवाला येतो का नाही येतो त्याची काय गॅरंटी. जे घ्यायला येतो ना ते एकदम लास्टला आहे. भाजीपाला वगैरे एकदम लास्टला आहे. फक्त आता स्टार्टिंगला तुम्हाला शूज, भांडे वगैरे. माझ्यासोबत तर कधीतरी असं होतं की बाबा मी इथंच खूप सारी शॉपिंग करून घेते. कधी कपडा, कधी काय. कपडे तर साधारणतः मी इथून घेत नाही, पण तरी असं घरातली छोटी मोठी वस्तू, प्लास्टिकची हे ते भरपूरची वस्तू घेतल्या जातात. मग भाजी एकदम लास्टला भेटते. फ्रायडे मार्केटमध्ये आल्यानंतर 1 तास कसंही जातो. आणि स्नॅक्स वगैरे बी भरपूर काही भेटतं इकडं. आम्ही तो खूप काही घेऊन जाते इथून, म्हणून मी तिला लवकर काही घेऊन येत नाही. पण ती खूप जिद करते आणि गर्दी खूप असते ना, तिला सांभाळू की भाजी वगैरे घेऊ याचा खूप छोटा कन्फ्युजन आहे. लेडीज वेअर बी चांगला भेटतं बघा. टॉप वगैरे बी खूप मस्त भेटतं इकडं. ज्वेलरी भेटून जाते, टॉप वगैरे भेटून जातं. भरपूरशी वस्तू भेटते फ्रायडे मार्केटमध्ये. खूप मोठा मार्केट आहे. बघा खेळणे, पोरांचे खेळणे, हे ते. आणि सगळ्यात जास्त कॉटन कॅन्डीवाला आजूबाजूला फिरतच असतो. आणि आम्हाला कॉटन कॅन्डी खूप जास्त आवडते. हे बघा चिल्ड्रन्स वेअर सगळं काय भेटून जातं. पण मी पोरांना शक्यतो कपडे नसते घेत इकडून, कारण की मी स्टेशनवरूनच घेते. मला ना एवढे नाही चांगले राहतात, पण मला नाही एवढे जास्त आवडत नाही मला पोरांचे कपडे. आणि मी जास्तीत जास्त ऑनलाईन मागवून घेते बेबी हकचे कपडे. स्कूलचे शूजसुद्धा भेटून जातात इकडं, माहिती आहे का. म्हणजे आमच्या बाजूला जे डॉन बॉस्को स्कूल आहे ना, जे आमूची स्कूल आहे, आता आमू पण ते स्कूलला जाणार आहे, ते सुद्धा इथं भेटून जातं. ते बघा प्लास्टिकची वस्तू 10-10 रुपयामध्ये. 10-10 रुपयामध्ये खूप चांगली वस्तू भेटून जातात प्लास्टिकची. कधीतरी जेव्हा मला टाईम भेटला ना, तेव्हा मी तुम्हाला पुरा मार्केट एक्सप्लोअर करून दाखवेल. पण आता मला शक्यतो टाईम नाही आहे आज, कारण की मला लवकर घरी जायचं आहे. शिबूकडे लवकरात लवकर मला पोचायचं आहे. त्याची तब्येत खराब आहे म्हणून. पहिले ह्या मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी असायची का. आता त्याचं काम होऊन गेलं आहे ना, म्हणजे रस्ता वगैरे बनवून गेलेला आहे, तर मग थोडा चांगला आहे, व्यवस्थित आहे. ना तर खड्डे वगैरे खूप जास्त होते. पावसाळ्यात तर मी कधीच येत नाही आहे मार्केटला, कारण की खूप जास्त चिखल असतो आणि किचकिच बी खूप असते. मी कधीच मार्केटला येत नाही पावसाळ्यात. आता अशा शक्यता येऊन जाते कधीतरी, कारण शिवू छोटा असल्यामुळे मी जास्त बाहेर कधीच जात नाही. आम्ही आता घरी चाललेलो. आमच्या घरात खूप जवळ आहे.
फ्रायडे मार्केट करून. हे बघा ट्रॅफिक किती आहे, खूप ट्रॅफिक आहे. 5-10 मिनटं लागतात तिकडं जायपर्यंत. आम्ही फ्रायडे मार्केटच जातो. मंगळवार मार्केट बी लागतं पण तिथं नाही जात, ते थोडंसं दूर आहे आमच्या घराकडून. माझी सासूबाई राहतात ना तिथं आहे, त्यांच्या बिल्डिंगच्या खालीच आहे पण खूप लांब येते, म्हणून आम्ही नाही जात साधारणतः तिथं. फ्रायडे मार्केटच जातो. फ्रायडे मार्केट बी थोडा मी टाळतेच, कारण की शिबू छोटा आहे ना, म्हणून मी जास्त शक्यतो मार्केट जातच नाही. जातो तर कधीतरी स्टेशनला जातो, डी-मार्ट जातो, याच्यापेक्षा कुठेच जात नाही. आम्ही जेव्हा बॉम्बेला राहायला आलेलो ना तेव्हा खूप फिरायचो, कारण की तेव्हा शिबू नव्हता, आम्ही छोटी होती तेव्हा पूर्ण बॉम्बे फिरून घेतलेलं आम्ही. आत्ता नाही जात, कारण की आत्ता खूप शिबू छोटा आहे आणि तो खूप जास्त रडतो. त्याचं रडणं बापरे बाप खूप जास्त आहे. असं इथे ते ठेवलं ना. चल पडाव आली गावातून. तो चिमकीचा असा ड्रेस घालून चालली गेलेली गावात. फ्रायडे मार्केट दाखवून दिलं पण भाजी मार्केट दाखवलंच नाही. तिथं खूप गर्दी होती म्हणून मी दाखवलं नाही तुम्ही. मग आता घरात गेल्याबरोबर शिबू वाट बघत असेल. ही बघा कशी पळत चाललेली. शिबू वाट बघत असेल, मम्मा कधी येईल, मम्मा कधी येईल. हे बघा तुम्हाला जातात दाखवते शिबू कसा बसला असेल बघत, मला वाट बघत असेल तो कधी येईल असेल. त्याच्यासोबत आजचा ब्लॉग संपूया. बाय, टेक केअर. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल. बाय बाय.